Good morning, student. Welcome to our रयत स्कूल ऑनलाईन प्रोजेक्ट. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रोज प्रकल्पांतर्गत इयत्ता 12वी कॉमर्स या शाखेसाठी 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा आज आपण अध्यापन करणार आहोत. या विषयाची विषय शिक्षिका म्हणून मी वनिता संदेश टाकळकर, नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी अध्यापनाचे कामकाज करत आहे. आज आपण प्रकरण क्रमांक 10 लाभांश आणि व्याज हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकांतर्गत न दिलेला आणि मागणी न केलेला लाभांश, अंतरिम लाभांश, व्याज आणि अंतरिम लाभांश, अंतिम लाभांश यातील फरक, व्याज आणि लाभांश यातील फरक हे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये लाभांश म्हणजे काय, तर कंपनीच्या ज्या भागधारकांनी खरेदी केलेले आहेत त्यांना जो परतावा दिला जातो त्याला लाभांश असं म्हटलेलं आहे. हा लाभांश हा प्रामुख्याने समहक्क भागधारक आणि अग्रहक्क भागधारक यांना दिला जातो. त्याचबरोबर दुसरा घटक आहे तो म्हणजे व्याज. व्याज म्हणजे कर्जावर देण्यात आलेली परतफेड होय. सर्वसाधारणपणे कर्जरोखेधारक, ठेवीदार, बंधपत्रेधारक यांना कंपनीला व्याज द्यावे लागत असते. यामधील फरक आपण शेवटी तर अभ्यासणारच आहोत. तर आज आपण आपल्या पहिल्या घटकाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश. कंपनीने लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसांच्या आत लाभांशाचे वाटप केले नाही तर आणि भागधारकाकडून लाभांशाची मागणी झाली नाही तर अशा प्रकारच्या लाभांशाला वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश असे म्हणतात. या लाभांशाबाबतचे जे नियम आहेत हे नियम आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लाभांश देणे खाते म्हणजे काय हे पाहावे लागणार आहे. लाभांश देणे खाते हे प्रामुख्याने वाटप न केलेले किंवा मागणी न केलेल्या एकूण लाभांशाची रक्कम लाभांश देणे खात्यामध्ये वर्ग केली जाते आणि ती कंपनीच्या शेड्यूल बँकेमध्ये जमा करावी लागत असते. सदरची रक्कम लाभांशाच्या घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत वर्ग करावी लागते. न दिलेला व मागणी न केलेला लाभांश हा देणे खात्यात वर्ग केल्यानंतर 90 दिवसाच्या आत कंपनीने आपल्या संकेतस्थळावर किंवा इतर संकेतस्थळावर सदर भागधारकांची नावं आणि पत्ते हे प्रसिद्ध करायचे असतात आणि त्याचबरोबर लाभांशाची देय रक्कम विषयक माहितीसुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागते. त्यानंतर लाभांश देणे खात्यामध्ये लाभांश मिळवण्यासाठी कंपनीकडे भागधारकांना अर्ज करावा लागतो. म्हणजे जर लाभांश देणे खात्यामधून भागधारकाला लाभांश मिळवायचा असेल तर हा अर्ज कंपनीला भागधारकाला बंधनकारक आहे. लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली लाभांशाची रक्कम वर्ग केल्याच्या तारखेपासून 7 वर्षाच्या आत जर भागधारकांनी नेली नाही तर कंपनी अशी रक्कम IEPF म्हणजे इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंड म्हणजेच गुंतवणूकदार शिक्षण आणि सुरक्षा निधीमध्ये जमा करत असते आणि या खात्यातून जर रकमेची मागणी भागधारक करत असेल तर विशिष्ट प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता आणि विहित नमुन्यातील अर्ज भागधारकाला यासाठी द्यावा लागत असतो. शेड्यूल बँकेकडे जमा करावा लागत असतो, ज्या शेड्यूल बँकेमध्ये लाभांश देणे खाते उघडलेले आहे. अशा पद्धतीच्या नियमांचे पालन करून लाभांश देणे खात्यामधील लाभांश हा वाटप न केलेल्या किंवा मागणी न केलेल्या लाभांशाच्या बाबतीत नियम आपल्याला सांगण्यात आलेले आहेत.
त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे अंतरिम लाभांश. त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे लाभांश देण्याच्या संदर्भातील एक लाभांशाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अंतरिम लाभांश. अंतरिम लाभांश म्हणजे काय, तर संचालक मंडळाने दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जाहीर केलेल्या लाभांशाला आपण अंतरिम लाभांश असं म्हणतो. जर कंपनीला पुरेसा नफा झालेला असेल आणि हा नफा भागधारकांना देणे न्याय्य ठरत असेल तर अशा वेळी संचालक मंडळ हा लाभांश देऊ शकते. कंपनीच्या नियमावलीनुसार हा लाभांश देण्याचा पूर्ण अधिकार हा संचालक मंडळाला आहे. म्हणजेच संचालक मंडळ अंतरिम लाभांशाला दुसरा शब्द आहे मध्यावधी लाभांश, हा मध्यावधी लाभांश घोषित करू शकते. अशा प्रकारच्या या अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. त्यातील एक म्हणजे संचालक मंडळाला अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. दुसरा आहे वर्षाच्या त्या कालावधीसाठीच फक्त अंतरिम लाभांश हा देय असतो. म्हणजे ज्या कालावधीत तो देय ठरलेला आहे त्याच कालावधीसाठी तो देय केला जातो. तिसरा आहे तो म्हणजे लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीला काही महिन्यांच्या प्रमाणात म्हणजे संपूर्ण वर्षभरासाठी घसारा, म्हणजेच त्याला आपण डिप्रेसेशन असं म्हणतो, या घसाऱ्याची तरतूद करावी लागत असते. म्हणजे घसारा बाजूला काढून ठेवावा लागत असतो. चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणाला या ठिकाणी सांगता येतं, अंतरिम लाभांश कोणत्याही परिस्थितीमध्ये कंपनीला राखीव निधीमधून देता येत नाही. म्हणजेच जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड आपण ज्याला म्हणतो, या रिझर्व्ह फंडमधून अंतरिम लाभांश देता येत नाही. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे कंपनीच्या नियमावलीमध्ये अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला दिलेला आहे. म्हणजे नियमावलीमध्ये तशी तरतूद असणं अपेक्षित आहे. त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे संचालक मंडळाच्या सभेमध्ये अंतरिम लाभांश घोषित करण्याविषयी ठराव झालेला असणे गरजेचे आहे. त्यानंतर अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर 5 दिवसाच्या आत हा लाभांश स्वतंत्र खात्यामध्ये जमा करणे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा आहे अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत त्या अंतरिम लाभांशाचे वाटप भागधारकांना केले जाणे गरजेचे आहे. त्यानंतर न दिलेला किंवा मागणी न केलेला अंतरिम लाभांश असेल तर हा लाभांश देणे खात्यामध्ये वर्ग करावा लागतो आणि 7 दिवसाच्या आत म्हणजे घोषणेपासून 30 दिवसानंतर आणि घोषणा झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत अशा 37 दिवसाच्या आत ही रक्कम या लाभांश देणे खात्यावर वर्ग करावी लागत असते. त्यानंतर लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली जी रक्कम आहे ही रक्कम वर्ग केलेल्या तारखेपासून 7 वर्षाच्या आत जर भागधारकांनी नेली नाही तर ती रक्कम पुन्हा गुंतवणूकदार शिक्षण आणि सुरक्षा निधी खाते म्हणजे IEPF या खात्यामध्ये वर्ग करावी लागते. अशा प्रकारे आपण अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये ही अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आपल्याला जो घटक अभ्यासायचा आहे तो आहे व्याज. याला इंग्रजीमध्ये इंटरेस्ट असं म्हणतात. दुसऱ्याच्या निधीचा म्हणजे पैशाचा वापर केल्यामुळे त्याला त्या निधीच्या वापराबद्दलची जी रक्कम दिली जाते त्या रकमेला आपण व्याज असं म्हणतो. म्हणजेच कर्जदाराकडून घेतलेल्या रकमेसाठी जो परतावा द्यावा लागतो त्या परताव्याला व्याज असं संबोधलेलं आहे. थोडक्यात काय, व्याज म्हणजे काय तर पैसे घेणाऱ्याला पैसे घेण्याची द्यावी लागणारी किंमत किंवा कर्ज देणाऱ्याला त्याने दिलेल्या कर्जासाठी त्याला मिळणारे जे उत्पन्न आहे या उत्पन्नाला आपण व्याज असं संबोधतो. या व्याजाची काही वैशिष्ट्ये आपणाला या ठिकाणी सांगता येतील. ती म्हणजे व्याज म्हणजे भांडवलाने दिलेल्या उत्पादित सेवांची किंमत होय. म्हणजे भांडवल जे सेवा पुरवते त्या सेवेसाठीचं
सेवेसाठीची जी किंमत आहे त्या सेवेसाठीच्या किमतीला व्याज असं म्हटलेलं आहे. व्याजाचा संबंध थेट जोखमीशी आहे. जोखीम म्हणजे काय, तर ते कर्ज मिळेल किंवा मिळणार नाही अशा प्रकारची एक रिस्क आहे. या रिस्कसाठी जी जोखीम स्वीकारलेली आहे त्या स्वीकारलेल्या जोखमीसाठी हे व्याज दिलेलं असतं. म्हणजे जास्त जोखीम स्वीकारली तर जास्त व्याज मिळते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे व्याजदर हा मुद्दलाच्या वार्षिक टक्केवारीनुसार व्यक्त केला जातो. तुम्हाला माहिती आहे 10%, 12% हे वार्षिक व्याजदर रेकॉर्ड केलेला असतो. 100ला 10% अशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन आपल्याला सर्वसाधारण पाहायला मिळतं. त्यानंतर चौथा पॉईंट आहे तो म्हणजे पतपुरवठा आणि वित्तीय धोरण, कर्जाचे प्रमाण, चलनवाढीचा दर या सर्व बाबींवर व्याजदर हा निश्चित झालेला असतो. त्याचबरोबर 5वं पॉईंट आहे नफा नसल्यामुळे कंपनीला व्याज द्यावे लागते. म्हणजे नफा जरी कंपनीला झाला नाही तर त्या वर्षी कंपनीला व्याज हे द्यावेच लागते. कोणत्याही कंडिशनमध्ये व्याज न देता कंपनी थांबू शकत नाही. अशावेळी धनको म्हणजे जे सावकार आहेत ज्यांनी कंपनीला कर्ज दिले ते कंपनीविरुद्ध आवाज उठू शकतात, दावा दाखल करू शकतात. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्याज हे निश्चित दराने आणि पूर्वनिर्धारित दरानुसार दिले जाते. 10% कर्ज रोखे म्हणजे काय, तर 10% 100ला 10 रुपये अशा प्रकारचा व्याजाची आकारणी यावर होणार आहे असा त्याचा अर्थ आपल्याला निघतो. जर कंपनीने कर्जरोखे ठेवीच्या स्वरूपात गोळा केलेले असतील किंवा कर्जरोख्यांच्या स्वरूपात गोळा केलेले असतील तर अशा प्रसंगी कंपनीला या कर्जरोखेधारकांना आणि ठेवीदारांना किंवा बंधपत्रधारकांना व्याज हे कंपल्सरी द्यावेच लागते. अशा पद्धतीने आपण व्याजाची विविध प्रकारची वैशिष्ट्ये हे अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश. यामधला पहिला मुद्दा आपल्याला फरकाचा पाहायचा आहे तो म्हणजे अंतरिम लाभांशाचा अर्थ. अंतरिम लाभांश म्हणजे काय, तर 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या काळात जो घोषित केला जातो त्याला अंतरिम लाभांश असं म्हटलेलं आहे. या उलट अंतिम लाभांश म्हणजे काय, आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर ज्या लाभांशाची घोषणा केली जाते आणि वाटप केले जाते अशा प्रकारच्या लाभांशाला अंतिम लाभांश असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लाभांश कोण जाहीर करू शकतो, तर अंतरिम लाभांश संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालक घोषित करण्याचा निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे ठराव संमत करतात. तर अंतिम लाभांश हा संचालक मंडळाने शिफारस केल्यानंतर भागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित करत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे अधिकृतता किंवा अधिकृत परवानगी. नियमावलीने दिलेल्या अधिकारानुसार अंतरिम लाभांश घोषित केला जातो. तर अंतिम लाभांश हा घोषित करण्यासाठी नियमावलीमध्ये तरतूद किंवा कोणत्याही प्रकारचा नियम असण्याची आवश्यकता असत नाही. त्यानंतर लाभांश केव्हा घोषित केला जातो, तर अंतरिम लाभांश हा 2 वार्षिक सभांच्या मधल्या काळात म्हणजे मध्यावधी स्वरूपात घोषित केला जातो. या उलट अंतिम लाभांश हा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित केला जातो. लाभांश दर. अंतरिम लाभांशाचा दर हा अंतिम लाभांशाच्या दरापेक्षा कमी असतो, तर अंतिम लाभांशाचा दर हा अंतरिम लाभांशाच्या दरापेक्षा जास्त असतो. स्रोत म्हणजे उभारणीचे मार्ग. चालू वार्षिक आर्थिक उलाढालीमध्ये जो नफा प्राप्त होणार असतो त्या उपलब्ध नफ्या जर जास्त प्रमाणात प्राप्त होणार असेल अशी खात्री असेल तरच अंतरिम लाभांश हा जाहीर करता येतो. या उलट अंतिम लाभांशाच्या संदर्भात विचार केला असता अंतिम लाभांश जाहीर करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या स्रोतांचा वापर करता येतो. फॉर एक्झाम्पल आर्थिक वर्षाचा नफा असेल, संचित राखीव निधी असेल, भांडवली नफा असेल किंवा केंद्र शासनाकडून लाभांश वाटपासाठी उपलब्ध झालेला निधी असेल, यातून अंतिम लाभांश हा जाहीर करता येतो. त्यानंतर अंतिम लेखांच्या संदर्भातील लाभांशाच्या बाबतीत काय नियम आहेत, तर कंपनीचे अंतिम लेखे तयार करण्यापूर्वी अंतरिम लाभांश हा जाहीर केला जातो. या उलट अंतिम लाभांश
हा लेखे तयार झाल्यानंतर होणारा नफ्यावर अवलंबून असतो. म्हणजेच लेखे तयार झाल्यानंतर हा अंतिम लाभांश जाहीर केला जातो. यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाभांश आणि व्याज. याचा पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे अर्थ. लाभांश म्हणजे काय, तर भागधारकांनी मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा किंवा त्यांना मिळणारे उत्पन्न म्हणजे लाभांश होय. याउलट व्याज म्हणजे काय, तर धनकोंनी कंपनीला दिलेल्या कर्जासाठी कंपनीने त्यांना उत्पन्नरूपी दिलेला परतावा म्हणजे व्याज होय. लाभांशाचा विचार करत असताना भागधारक हे मुख्य असतात तर कंपनी ही दुय्यम असते. याउलट व्याजामध्ये कर्जरोखेधारक हे प्राथमिक असतात तर कंपनी ही दुय्यम असते. कोणाला दिले जातात, लाभांश हा सर्वसाधारणपणे कंपनीच्या मालकांना म्हणजेच सभासदांना दिला जातो, म्हणजेच भागधारकांना दिला जातो. याउलट कंपनी व्याज हे कंपनीच्या धनकोंना म्हणजे सावकारांना देत असते. बंधन काय आहे, तर लाभांशाबाबतीचं बंधन काय आहे, जर कंपनीला नफा झाला तर कंपनीला लाभांश द्यावाच लागतो, परंतु कंपनीचे व्याज हे कोणत्याही प्रकारे नफ्याशी संबंधित नाही, सक्तीने व्याज हे द्यावे लागते. लाभांश केव्हा दिला जातो, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी आर्थिक विवरणपत्र सादर केल्यानंतर लाभांश दिला जातो. याउलट नफा न झालेला नसेल तरीसुद्धा व्याज हे कंपल्सरी कंपनीला द्यावेच लागते. त्यानंतर लाभांशाचा दर किंवा व्याजाचा दर काय असतो, तर समहक्क भागधारकांना अस्थिर दराने तर अग्रहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. याउलट व्याजाचा दर हा प्रतिभूती खरेदीच्या वेळेस निश्चित आणि निर्धारित केलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय, व्याजाचा दर हा पूर्वनिश्चित स्वरूपाचा असतो. त्यानंतर ठराव. अंतिम लाभांशासाठी संचालक मंडळाचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सामान्य ठराव तर अंतरिम लाभांशासाठी संचालक मंडळाचा ठराव हा महत्त्वाचा ठरतो. व्याज देण्यासाठी अशा कोणत्याही ठरावाची आवश्यकता असत नाही. आणि सर्वात शेवटी लाभांश हा नफ्याचा विनियोग असतो तर व्याज हा नफ्यावरील आकार असतो असे संबोधले जाते. यावरील स्वाध्याय आपण पुढे पाहणार आहोत. स्वाध्यायामध्ये हे जे दिलेले प्रश्न आहेत हे प्रश्न सगळ्यांनी सोडवावयाचे आहेत. अशा प्रकारे आपण आजचा कंटेंट हा व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे. धन्यवाद.